नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आशा करते की सगळे एकदम मस्त आणि आनंदात असाल. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाड येथील प्रसिद्ध आणि सुंदर गणपती मंदिराच्या दर्शनाला. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, कारण आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि आठवणीत राहणारा होता. तुम्हाला माहीतच आहे की आम्ही काही दिवसांसाठी मुंबईला गेलो होतो. मुंबईहून परत येत असताना आम्ही विचार केला की महाडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावे. खोपोलीच्या पुढे जात असताना हा प्लॅन ठरला आणि आम्ही थेट मंदिराकडे निघालो. पण मंदिरात जाण्यापूर्वी आजचा दिवस आमच्यासाठी आणखी एका कारणामुळे खास होता. आज आमच्या मामांचा वाढदिवस होता. सकाळी घरी सगळ्यांनी मिळून त्यांचे औक्षण केले, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. हॅपी बर्थडे टू यू. जा उभी राहा. डे टू जयेश मामा. हॅपी बर्थडे टू यू. अर्थात पिलू तुला नाही मिळणार आहे की काय ते खाऊ घालतात ना लेकरा. हॅलो. त्यानंतर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे सगळ्यांनी मिळून खूप छान जेवण केले, गप्पा मारल्या आणि भरपूर मज्जा केली बरं का. त्यानंतर आमचा प्रवास महाडच्या गणपती मंदिराकडे सुरू झाला. रस्त्यामध्ये दिसणारे सुंदर डोंगर, हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्य बघून प्रवास आणखी आनंददायी झाला. काही वेळाने आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ, सुंदर आणि शांत होता. मंदिराचे दर्शन घेताना मन प्रसन्न झाले. गणपती बाप्पांची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिरात प्रवेश करताना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. असे म्हणतात की या मंदिरात मनापासून मागितलेली इच्छा गणराया पूर्ण करतो. त्यामुळे आम्ही सुद्धा मनोभावे दर्शन घेतले आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी होती, पण व्यवस्था खूप चांगली होती. व्यवस्था केली आहे, तसेच जेवणाचीही सोय उपलब्ध आहे. मंदिराच्या परिसरात फिरताना खूप छान वाटत होते. तिथे एक सुंदर तलाव आहे. तलावाच्या आजूबाजूला परिसर खूप आकर्षक आहे आणि फोटो काढण्यासाठी ती तर एकदम परफेक्ट जागा आहे. आम्ही तिथे भरपूर फोटो काढले, काही रील्स पण शूट केले आणि त्या सुंदर क्षणांचा आनंद घेतला. मंदिराचा प्रत्येक कोपरा खूप सुंदर वाटत होता. निसर्ग, शांतता आणि भक्तिमय वातावरण, त्यामुळे तिथून निघावेसे वाटत नव्हते. थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाभर आजच्या दिवसाच्या आठवणीबद्दल गप्पा मारत होतो. एकूणच आजचा दिवस खूप आनंदात, समाधानात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पार पडला. तर मित्रांनो, असा होता आमचा महाड गणपती मंदिराचा प्रवास. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजून गेला नसाल तर एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन सुंदर ब्लॉगसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा आणि गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.